ज्या प्रकारे आपण बघितलं आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य, जे वादग्रस्त वक्तव्य गाजलं, त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप आमदार श्वेता महाले आहेत. त्यांनी सांगितलं की 35 कोटी जे कमिशनचे आहेत ते मी कार्यकर्त्यांसाठी वाहून टाकले. कसं बघतं या वक्तव्याकडे? कारण पक्षप्रवेश होते त्यावेळी हे वक्तव्य केलं. आपण एकदा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असतं की विकासाभिमुख राजकारण आपण केलं पाहिजेत, विकासाला प्राधान्य दिलं पाहिजेत. आपण आखाड्याची भाषा करत आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्वोच्च आहे, त्या संविधानाला मानणारे आम्ही आहोत आणि महायुतीचा धर्म पाळणारे आम्ही आहोत. आपापल्या मतदारसंघामध्ये महायुतीचे जे आपले पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना सोबत घेऊन सर्वसामान्य जनतेची सेवा आपण केली पाहिजे या विचाराने त्या ठिकाणी आम्ही काम करतो. परंतु जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करणं, जाणीवपूर्वक एकमेकांच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करणं, हे कामं सातत्याने त्यांच्याकडनं चालू आहेत. त्यांच्या पक्षातला काही अंतर्गत विषय असेल तो मला माहिती नाही आहे. त्यांच्याही विधानसभेमध्ये आम्ही आमचा पक्ष वाढवू, त्याचा फायदा नक्कीच त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांनाही आम्ही करू, तो विषय नाही आहे. परंतु आपण आपला पक्ष वाढवत असताना मित्रपक्षांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची भाषा वापरणं, अशा पद्धतीची खालच्या लेव्हलला जाऊन टीका करणं ही त्या ठिकाणी योग्य नाही. त्याचा आम्ही निषेधच करतो. मुख्यमंत्र्यांना या संदर्भात तुम्ही काही बोलला आहात का, ही तक्रार केली आहे का? किंवा मग एकनाथ शिंदे त्यांचे जे नेते आहेत, एकनाथ शिंदेंना तुम्ही यावर बोलला आहात का की अशा अडचणी येतात? मुख्यमंत्र्यांना काही या विषयामध्ये मी बोललेली नाही आहे. हा माझ्या मतदारसंघापुरताचा विषय आहे आणि एकनाथ शिंदे साहेब आता त्या दिवशी आजच नेमकं आपली बसच्या उद्घाटनाच्या वेळेला ते भेटले, तर तेच मला म्हटलेत की श्वेता तू काही सिरियसली घेऊ नको, आम्ही बघतो. अच्छा, हे तुम्हाला म्हणा एकनाथ शिंदे साहेब बोलले. मला वाटतं या सगळ्यानंतर हे बघा, शेवटी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा असतो. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. फक्त हे वाढवत असताना जाणीवपूर्वक काही लोकांना अशा धमक्या देणं, माहितीचा अधिकार टाकणं किंवा दमदाटीची भाषा करणं, आम्ही आखाड्यातले आहोत, आखाडा कोणाला मान्यच नाही आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत, लोकशाही मानणारे आहोत आणि ती जनता ठरवेल ना काय करायचं. तर आखाड्यातली भाषा करू नका, जनतेच्या सेवेची भाषा करा. आम्ही खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करू. परंतु आखाड्याची जर भाषा करत असाल, शिवीगाळ जर का महिलांना करत असाल, तर ती आम्हाला मान्य नाही आहे. त्यामुळे आपण बघितलं ह्या होत्या श्वेता महाले. त्यांनी सविस्तर म्हणजे संजय गायकवाडांच्या ज्या भूमिका आहेत किंवा त्यांची जी काही वक्तव्य आहेत त्यावर प्रतिक्रिया दिली. कॅमेरामॅन दीपेश माझांसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.